सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होतीये। या योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये जाणार अशी ही योजना आहे। आणि जेव्हा ही योजना जेव्हापासून सरकारने राबवली त्यानंतर एक मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारला जाऊ लागला, ते म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी योजना तर केली, आता लाडक्या भावांचं काय? यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये घोषणा केली आणि त्यानंतर चर्चा होऊ लागली, ते म्हणजेच लाडक्या भावांसाठी करण्यात आलेल्या योजनेची। आता ही योजना नक्की कुठली आहे, या योजनेमध्ये काय काय अटी आहेत, कुठले भाऊ कुठल्या उमेदवारांना कुठल्या युवकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, किती या युवकांच्या अकाउंटमध्ये किती एकूण पैसे जाणार आहेत, एकूणच सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। जो सरकारचा GR आहे तो माझ्या हातामध्ये आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर ही योजना काय आहे ते आपण जाणून घेऊयात। या योजनेचं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण असं नाव असणार आहे। लाडक्या भावांसाठी जरी ही योजना असली तरी या योजनेचं जे नाव आहे ते म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं या योजनेचं नाव असणार आहे। आता या योजनेमागचा उद्देश काय आहे तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार असल्याचं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आता या योजनेअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जाणार आहेत। आता या योजनेमध्ये युवकांना किती पैसे दिले जाणार आहेत हे तर आपण जाणून घेणारच आहोत, पण हे जे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये जाणार आहेत हे कुठल्या मुलांना जाणार आहेत, हे कुठल्या युवकांच्या खात्यामध्ये जाणार आहेत, तर त्यासाठी एक वेबसाईट दिलेली आहे, एक गव्हर्नमेंटची वेबसाईट असणार आहे। त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला रजिस्टर करायचं आहे। आता तुम्हाला 6 महिन्यांसाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि यासाठी कोण अप्लाय करू शकतो तर याच्यामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार, म्हणजे जर तुम्हाला जे प्रशिक्षण घ्यायचं आहे ते उमेदवार, ज्यांना नोकरी हवी आहे ते उमेदवार आणि त्याचबरोबर रोजगार उपलब्ध करून देणारे उमेदवार, म्हणजेच ज्या कंपन्यांना आपल्या ज्या मुलांना प्रशिक्षण द्यायचं आहे त्या कंपन्या, अशा दोन्ही जे लोक आहेत ते या संकेतस्थळावर जोडले जाणार आहेत। म्हणजे तुम्हाला हा जर प्रश्न असेल तर आता तर आम्ही अप्लाय करू पण आम्हाला नोकरी, आम्हाला प्रशिक्षण कोण देणार आहे, तर ती सुद्धा जे कंपनी आहेत, जे उद्योजक आहेत ते सुद्धा आपली जी माहिती आहे ती या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे। आता तुमची जर 12वी झालेली असेल, तुम्ही जर ITI केलेला असेल, पदविका, त्याचबरोबर पदवी व पदव्युत्तर, तुम्ही जर कुठलं ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट असेल, तुमच्याकडे कुठली पदवी असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। आता त्याचबरोबर कुठल्या कंपन्या तुम्हाला प्रशिक्षण देऊ शकतील तर या कंपन्यांची सुद्धा माहिती आहे। लघु आणि मध्यम व मोठे उद्योग, स्टार्टअप, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय महामंडळ, या सगळ्या कंपन्या ज्यांना मनुष्यबळाची गरज आहे त्या सगळ्या कंपन्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने रजिस्टर करू शकतील। आता या योजनेसाठी पात्र कोण असणार आहे, म्हणजेच या योजनेसाठी कोण अप्लाय करू शकेल याची सविस्तर माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर उमेदवाराचं किमान वय 18 व कमाल वय 35 वर्ष असावं, म्हणजे तुमचं कमीत कमी वय 18 व जास्तीत जास्त वय 35 वर्ष असलेलं हवं। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI, पदविका, पदवी, पदव्युत्तर असावी। तुम्ही 12वी पास असलेलं हवं, तुम्ही ITI केलेला असावा, तुमच्याकडे कुठली तरी डिग्री असलेली असावी, तुमच्याकडे कुठली तरी पदवी असलेली पाहिजे, तेव्हाच तुम्ही अप्लाय करू शकता। शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत। जर तुम्ही कुठलं शिक्षण घेत आहात तर तुम्ही याच्यासाठी, तुमचं शिक्षण सुरू असेल तर तुम्ही याच्यासाठी पात्र असणार नाही। उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असलेलं याच्यामध्ये पाहिजे। उमेदवाराची आधार नोंदणी असावी, तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असलेलं हवं। उमेदवाराचं बँक खातं आधारशी संलग्न असावं, तुमचं जे बँक खातं आहे ते आधार कार्डशी लिंक असावं। उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। सगळ्यात महत्त्वाची ही अट आहे, सरकारची एक गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटमध्ये तुम्ही रजिस्टर केलेलं असावा आणि तुमच्याकडे तुमचा एम्प्लॉई ID असावा, तेव्हाच तुम्ही यासाठी पात्र करू शकता। याचबरोबर आता कंपनी जी तुम्हाला प्रशिक्षण देणार आहे, जी तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे जी कंपनी, त्या कंपनीसाठी कुठल्या अटी आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहे। आता यानंतर कुठल्या, जर तुम्ही प्रशिक्षण घेतलं, आता प्रशिक्षणाचा जो तुमचा कालावधी असणार आहे तो एकूण 6 महिन्यांचा असणार आहे आणि इथं लिहिलेलं आहे सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिने असणार आहे। आता या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये तुम्हाला किती पैसे मिळतील हे सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तुम्ही जर 12वी पास असाल तर तुम्हाला 6000 रुपये मिळणार आहेत, तुम्ही जर ITI किंवा पदविका असाल तर तुम्हाला 8000 रुपये मिळणार आहेत,
पदवीधर किंवा पदव्युत्तर तुम्ही असाल, तुमच्याकडे कुठलीतरी डिग्री असेल, तर तुम्हाला एकूण 10,000 रुपये मिळणार असल्याचं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. एकूणच जर आपण बघितलं तर जे बेरोजगार आहेत, म्हणजे आपल्याकडे बहुसंख्य अशी मुलं आहेत ज्यांच्याकडे नोकरी नाहीये, त्यांना अनुभव लागतो कामाचा, पण अशा लोकांसाठी जर ते ट्रेनिंग करत असेल, त्या ट्रेनिंग पिरियडमध्ये त्यांना एकूण हे पैसे दिले जाणार असल्याचं सरकारने सांगितलेलं आहे. आणि त्याच लोकांसाठी, त्या युवकांसाठी ही योजना जी आहे ती फायद्याची ठरणार आहे. एकूणच तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.